नमस्कार निकडे आणि सगळ्या आंतरयुक्त साधकांना माझा नमस्कार. माझं नाव निर्मला देवाडिग आहे. मी 2020पासून अंतरयोगला जॉईन आहे, करोनाच्या शिबिरमधून. माझं हे पहिलं गुरु आहे. मी अजून कुठल्याही गुरुकडे गेले नाही. मला पहिलं गुरुंचं हे पण ज्ञान पण नव्हतं आणि मला पहिलं भक्ती काय आहे हे सगळं मला माहितीच नव्हतं. मी जेव्हा अंतरयोगला जॉईन केली तेव्हा मी पहिलं कोरोनाचं शिबिर केली. त्यांच्या शरणमध्ये जायचं हे माझं कर्तव्य आहे. मी त्यांच्याकडून पुष्कळ काय ते शिकली आणि कोरोनाच्या नंतर माझ्या इन्कमचं पण नाही होतं. श्रीविद्या केली गुरुजींचं याच्यामधून. त्याच्यानंतर आज मी बेबी सिटिंगच्या मुलं आहे माझ्याकडे 3 आणि गरीब मुलांना ट्यूशन देते. ते ट्यूशन आता माझ्याकडे 1 मुलामधून मी चालू केली होती. आज माझ्याकडे 40 मुलं आलेली. ह्या वर्षी माझ्याकडे 40 मुलं झाली. हे सगळं गुरुकृपा, गुरुच्या आमच्यावर कृपा करून माझं मार्गदर्शन केलेला आणि मोठे लोकांच्या आशीर्वादमुळे माझे हे सगळं झालं. मेन गोष्ट म्हणजे माझं हे अँकल एकदम सुजलं होतं. मला व्हेरिकोवेन्सचं हे आहे. काल मी इथे ब्लड टेस्टला आली. मी घाबरून होते. मला BP नव्हता, पण काल मला BP दाखवलं आहे 90 की 110 काहीतरी. तरी पण मी घाबरत होती. पण मला काल रात्रीपासून मला अँकलचं पेन कमी झाला. मी इथून गेले म्हणजे गुरुजीचं म्हणजे नीताताईचं आणि गुरुजींचं हे भक्ती करतच गेले. जेव्हा मी घरातून निघाली तेव्हा गुरुजीनं एवढंच बोलून निघाली, गुरुजी मी तुमच्याकडे येते. मला इथून तुम्ही तुमच्याकडे घेऊन येणारे पण तुम्ही आहे, तिथून मला घरी पोचवणारे पण तुम्हीच आहे. हे मी दरवेळा घरातून निघताना त्यांच्या प्रार्थना करते. त्यांनी मला जेव्हा मी स्टेशनला आली माझा घाबरटपण पण गेला. माझा पल्स पण मी बघत होते, माझा ते पण स्लो झाला. म्हणजे आम्ही भक्तीने ज्यांचं स्मरण करू ते आम्हाला रक्षण करून घेऊन पण येतात. आम्हाला पुढे जायचं तिथे सुरक्षित पोचवतात. आता मी इथे बसली होती तेव्हा पण मला वाटलं की माझं पुरं साधना करता माझं हे हँड्स वगैरे गरम होत होतं आणि टोचतात ना असं हात वगैरे असं होत होता. मी गुरुजींचा चेहराच बघत होती तिथे बसून, म्हणजे डोळे बंद होतं गुरुजी माझ्यासमोर. हे गुरुकृपा माझ्यावर भरपूर झाले आणि माझ्या घरात पण माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या आधी म्हणजे एवढं हे नाही म्हणजे जमत नव्हते. आता गेले 2 वर्षापासून आम्ही एवढं हे झाले की ते मला घरातल्या कामामध्ये पण पुष्कळ मदत करतात आणि एवढं अंडरस्टँडिंग एवढं वाढलं की एक दुसऱ्यांच्या त्यांना किती मदत करायचं. त्यांना पण थोडं काही झाले तर मला दुःख होतं त्यांना मदत करायचं वगैरे. त्यांच्या इन्कमसाठी म्हणजे फायनान्शियलसाठी त्यांच्या घरी पाठवायला हे सगळं मला गुरुनी मार्ग दाखवले. मी आधी नव्हती असा, म्हणजे मला असं वाटत होतं की मी चुकीच्या मार्गामध्ये चालत होती. जेव्हा गुरु भेटले तेव्हा मी सरळ मार्गाने आणि चांगल्या मार्गाने चालून सगळं काही शिकले गुरुजींचं. गुरुजी धन्यवाद. तुमचा कृपा सतत माझ्याकडे राहू द्या. हमारे भारत देश के लाखों लोग साइंस ऑफ हीलिंग की दिव्य साधना में सहभागी होकर अपने मेडिकल रिपोर्ट्स में अद्भुत सुधार का अनुभव कर रहे हैं. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांति, स्वयं की रोग निवारण शक्ति की जागृति, ऐसे अनेक लाभ पा रहे हैं. मैंने अस्पताल नहीं खोला है, आप हील भी हो जाओगे तो आपके रेफरल को ये मत बोलना कि यहाँ ठीक होता है इसलिए आना. साधना करने आना, नरसिंह के लिए आना, जो बाधा है वो अपने आप चली जाएगी. साइंस ऑफ हीलिंग के शिविर में सहभागी होने के लिए हमसे संपर्क करें और तनाव मुक्त, पीड़ा रहित, आनंदी और उत्साहपूर्ण जीवन जिए. ऐसे अद्भुत अनुभव देखने के लिए हमारे YouTube चैनल को आज ही सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं. चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर भारत को स्वस्थ, समृद्ध राष्ट्र बनाते हैं. जय हिंद.